नमस्कार मित्रांनो, इनक्रेडिबल मराठवाडा मालिकेच्या तिसऱ्या भागामध्ये मी सुशील शहाणे तुमचं खूप खूप स्वागत करतो। मराठवाड्यामध्ये बेट आहे असं कोणी जर तुम्हाला म्हणलं तर तुमचा विश्वास बसणार नाही, पण खरंच सांगतो मराठवाड्यामध्ये बेट आहे। परभणी जिल्ह्यातील पालम तालुक्यापासून अवघ्या 5 ते 7 किलोमीटर अंतरावर गोदावरी नदीच्या कुशीमध्ये जांभूळ बेट स्थित आहे। आणि आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जांभूळ बेटावर निवांत भटकंतीचा मनसोक्त आनंद घेणार आहोत। जास्त वेळ न दवडता व्हिडिओला स्टार्ट करू। तर मग चला। तर आपण सध्या जांभूळ बेट येथे पोहोचलेलो आहोत आणि ही पाठीमागे जी नदी दिसते ही गोदावरी नदी आहे आणि या नदीच्या कुशीमध्येच जांभूळ बेट वसलेले आहे। आता बोट सध्या तिकडे आहे, बोट इकडे आली की आपण बोटीमध्ये बसून जांभूळ बेटावर बेटावर येण्यासाठी जांभूळ बेट संवर्धन समितीच्या वतीने ही बोट तैनात केली आहे आणि सुट्टीच्या दिवशी पर्यटकांची संख्या मोठ्या प्रमाणात असते, त्यामुळे ही एक छोटी बोट तयार केलेली आहे। आम्ही आता सध्या याच बोटीने इथं आलेलो आहोत आणि आता पाहू आपण जांभूळ बेट कसे आहे। तर मग चला। आज 26 जानेवारी असल्या कारणाने बेटावर प्रजासत्ताक दिन साजरा केला। अनेक गावकरी व शाळेतील लहानग्यांनी या कार्यक्रमाची शोभा वाढवली। या ठिकाणी लहान मुलांना खेळण्यासाठी अनेक पर्याय आहेत। जांभूळ बेट ही म्हणजे पुरातन अनादी कालापासून आलेली ही भूमी आहे आणि ह्या संत साधू संत महंताच्या पदस्पर्शानं पावन झालेली भूमी आहे। आणि इथं मोठमोठे साधू संत होऊन गेले या ठिकाणी। बुडतसे जन न दखवे डोळा येतसे कळवळा, म्हणजे कसं आहे साधूचं जीवन कसं असतं की जे का रंजले गांजले त्याशी म्हणे जो आपुले, असे असणारं साधू समजा त्या सगळ्या संतानं साधू महंतानं या ठिकाणी असणार तपश्चर्या करून सर्व आजूबाजूच्या परिसरातल्या लोकांना भक्ती मार्गाला लावलं। लक्ष्मण सीता जे वनवासाला निघाले ते तसंच तिकडून उत्तर प्रदेश मधून असंच येते माहवरला आले, माहवरून नांदेड आले आणि नांदेडहून असंच हे नाशिक त्र्यंबकेश्वर ह्याचा ह्या गोदावरीच्या काठीने प्रवास होता। त्या प्रवासाच्या वेळेस इथं एक त्याचा मुक्काम पडलेला आहे। त्यावेळेस गंगेनं इथं पशु पक्ष्यांना काही हल्ला करू नये त्याच्या म्हणून दोन्ही साईडनं पाणी घेऊन त्याला संरक्षण म्हणजे असं हे गोदावरीने केले। त्या काळापासून हे जांभूळ बेट असं आहे। हे जांभूळ बेट कमीत कमी 20 ते 25 एकरचा एरिया होता। ह्या साईडनं उगा थोडी धार होती, पलीकडून माणसं पुरामध्ये सुद्धा पायानं येत होते समजे, असं हे जांभूळ बेटाचा इतिहास। आणि इथं बाबा लक्ष्मण चैतन्य ब्रह्मचारी त्यांनी इथं बरंच वेळेस गंगेमध्ये हे असं ठिकाण चांगलं आहे म्हणून अनुष्ठान केलं, त्याने यज्ञ केला आणि भस्म वाळूच्या मूर्ती अशा 3 तयार केल्या। हे
ब्रह्मा विष्णू महेश ह्यांच्या नावानं हे ठिकाण आहे. समजा हे ते पुन्हा लोकांना ते ह्याला शेंदूर लावून शिनी हे मारुती झालेला आहे. ही पूर्वीची दत्तमूर्ती इथं होती. एक दत्तमूर्ती ती चोरी गेलती, तर चोरी गेल्यावर ती मूर्ती सुद्धा सापडली. ती मूर्ती आपल्या पलीकडल्या महादेव मंदिरामध्ये आहे. हे खास ठिकाण म्हणजे हे दत्तात्रेयाचं ठिकाण आहे. हे असं मुळातून त्यांचं पौराणिकता में भी रामायण काल में जब लक्ष्मण जी के लिए हनुमान जी संजीवनी बूटी लेने गए हिमालय में, तो जब वह द्रोणागिरी पर्वत हिमालय से लेके श्रीलंका जा रहे थे, तो उस द्रोणागिरी पर्वत हिमालय के पर्वत की कुछ एक मिट्टी इस बेट पे भी गिरी, इस द्वीप पे गिरी, ऐसी पौराणिक मान्यता है, जिस कारण यहाँ अनेक प्रकार की औषधियाँ पहले होती थी. अभी वर्तमान में कालखंड के मुताबिक थोड़ी कम हो गई है, लेकिन सोमेश्वर घोड़ा ग्राम पंचायत, सामने संवर्धन समिति, जांबुड़बेट संवर्धन के सहयोग से और हम जब 40 दिन के अनुष्ठान पे यहाँ बैठे हैं, तब से एक हमारे संकल्प के अनुसार यहाँ ग्रह नक्षत्र वाटिका का भी कार्य शुरू किया गया है. तो इस अंतर्गत इस बेट के ऊपर जो भी कांटेदार झाड़ी है उन सबको हटाया जा रहा है. उसके बाद सभी 27 नक्षत्र, 12 राशियाँ और 9 ग्रह की वृक्ष लगाए जाएंगे. और उसके दूसरे चरण में सभी औषधि पौधे और फल और पुष्प वाटिका का भी निर्माण करने का कार्य चल रहा है. तो हम परभणी डिस्ट्रिक्ट के सभी ग्राम, तहसील और आसपास के गांवों से लोगों को निवेदन करते हैं कि वह जांबुड़बेट पधारे, यहाँ के मुलाकात लेके जो कार्य हो रहा है उसमें अपना सहयोग प्रदान करें. अपनी ओर से कोई भी ग्रह नक्षत्र औषधि के वृक्ष लगाए. शास्त्रों के कथन अनुसार जैसे ब्रह्मा जी का वास बरगद में है, विष्णु जी का वास पीपल में है, शंकर जी का वास पलाश में है, गुरु दत्तात्रेय का वास औदुंबर में है, लक्ष्मी जी का वास बेलपत्री और आंवले में है. तो इस प्रकार सभी देवी देवताओं के वृक्ष यहाँ लगाए जाएंगे. तो हम सभी से निवेदन करते हैं कि कभी भी आप छुट्टी में आइए, स्कूल के बच्चों के लिए पिकनिक का आयोजन कीजिए और उसको भी साथ साथ यह ज्ञान दीजिए कि हमारी भव्य संस्कृति कैसी थी. जय श्री राम. की गुड़वेल बन गई है, जिसको गिलोय बोलते हैं ना, गुड़वेल. हाँ, हर एक वृक्ष की गुड़वेल निकलती है, तो वो उसका सार होता है. जितना वृक्ष के अंदर औषधि गुण होते हैं उससे ज्यादा गुण होते हैं उसकी गुड़वेल में. जैसे बरगद में निकलती है, अनेक वृक्ष में निकलती है. ये देखो सामने ये निकली है. ये जो अपना शुक्र ग्रह का पौधा होता है जिसको आप बोलते हैं गुलमोहर, ये गुलमोहर की निकली हुई है. आइए, अभी यहाँ करंज, गुलमोहर है, सीताफल है, 2-3 चंदन के वृक्ष है, ये बड़ है, ये बड़ की गुड़वेल है, और बबूल है, 2-3 नीम के वृक्ष. बस अभी 5-7 प्रकार के वृक्ष है. अभी इतने वृक्ष के बाद यहाँ अभी सभी ग्रह नक्षत्र के वृक्ष यहाँ लगेंगे जिस भूमि पे आप खड़े हैं. ये देखो कितने पुराने वृक्ष है. इससे इसको आपको पता लग जाएगा यह बेट कितना पुराना है. अभी इतनी गुड़वेल आपको कहीं मोटी नहीं मिलेगी देखने को. वृक्ष होती मोठे असे एखाद्या कासऱ्यामध्ये बसायसारखे अशा चिंचेची 2006 मध्ये जे अतिवृष्टी झाली, समद्या नद्या नाल्या तलाव समजे एकच झाले. पूर्ण जांभूळबेट पाण्याखाली होतं. तर पलीकडा भाग एकाच पुरामध्ये 100-125 फूट असा खासून गेला. एकाच पुरामध्ये तेवढा भाग. समदेश तलाव नद्या एकदाच भरल्या आणि वरून पाणी चालू. शाब्दिक अर्थ पे देखेंगे जांबुड़बेट का मतलब होता था जामुन के वृक्ष. यहाँ इतने जामुन के वृक्ष होते थे और मोर भी बहुत आते थे, अन्य पक्षी भी बहुत आते थे. लेकिन कालक्रम में यहाँ बबूल के इतने वृक्ष बढ़ गए जिसके कारण अब कोई भी पक्षी आदि यहाँ नहीं आते हैं. तो आजकल ये पहले काटे वाले वृक्षों का काटने का अभियान शुरू है. एक 500-700 मोहर राहत होता. मग मध्ये त्याला खायला काही नसल्यामुळे चौकून आता साईडनं गहू, ज्वारी, बाजरी झाल्यामुळे पूर्ण बाहेर चालले.
आणि आता ह्या मोटारी शेतकऱ्यांच्या झाल्यामुळे समद्याला पाणी मोरायला जागेवर प्यायला मिळाले. पहिलं उन्हाळ्याचा दिवसभर रानाने चरायचे, पाणी प्यायचे आणि उन्हाच्या टाइमला समदे मध्ये बसायचे. मध्ये जर आलं तर समजे मोर दिसायचे. आता प्रत्येक मोटरा हे झाल्यामुळे जागोजाग पाणी झाले, त्याच्यामुळे ते आता पांगली जास्त. एकेकाळी हे बेट म्हणजे असं मोरासाठी प्रसिद्ध बेट होतं हे. सर्व इथं मोर, वानेर, पुन्हा अजून सगळे पक्षी, सर्व चिमण्या वगैरे किलबिलाट होता. आता ह्या रेंजमुळं काही वगैरे हे चिमण्यांचा थोडा कमी प्रमाण झालंय. हे पुरे वेली ही वेली हे आहे की नाही, अशी गच्च वेली होती, आता ही सगळी वेली काढली आहे. की इथं समजे फळाचे झाड व्हाव, पशु पक्ष्याला जर आलं तर इथं खायला मिळावं, असं स्वामीचं म्हणणं आहे. त्याच्यामुळे हे पूर्ण झाडं फळायचे ह्याचे असं लावायची तयारी स्वामीच्या मार्गदर्शनाखाली चालू आहे. या ठिकाणाबद्दल गावकऱ्यांनी आम्हाला भरपूर माहिती उपलब्ध करून दिली. बेटाच्या एकदम शेवटला आलेलो आहोत. पाहू शकता तुम्ही तर अतिशय तुडुंब असे पाणी आहे आणि वनस्पती पण खूप मोठ्या प्रमाणात आहेत. आणि या बेटावर अनेक औषधी वनस्पती उपलब्ध आहेत. आता सध्या संवर्धन समितीच्या वतीने अनेक झाडांची लागवड या बेटावर होत आहे. तर आपण पाहू अजून बेट कशी आहे. त्याची साल काढून घेतात आणि ती उकळून त्याचं हे पाणी हे करतात, पूर्ण अंगाने लावायचं. जे सांधेवात सर्दीवात काय असते ह्याच्यापासून कमी होते. त्याला बी येते, फळं येतात, त्या बियाचं तेल तयार करतात. त्याला वाटायचं आणि ते शिजविलं की त्याच्यावर तेल येते. ते तेल काढून घेतात, ते तेल लावून मालिश करतात. करंजीचं झाड म्हणतात. या इन्क्रेडिबल बेटावर अनेक सुंदर उपक्रम राबवले जातात. मी माझ्या चॅनलतर्फे तुम्हा सर्वांना आव्हान करतो, या ठिकाणाला एक भेट नक्की द्या. मागे जो बघताय तुम्ही हा आहे गुळवेल. कोरोनाच्या काळामध्ये बरेच लोक इथे येऊन हा वेल घेऊन गेले. तर हा सर्दी, खोकला, ताप काय असेल तर ह्यावर जालीम उपाय आहे. अनेक औषधी वनस्पती या बेटावर आढळतात आणि पक्षीप्रेमींना हे बेट नेहमी साथ घालते. अशा बेटावर थोडाफार वेळ व्यतीत करणे म्हणजे स्वर्गसुखाची अनुभूतीच आहे असे मी म्हणेन. अतिशय सुंदर वातावरण या ठिकाणी आहे आणि तुम्ही या ठिकाणाला जर भेट दिली तर हे ठिकाण तुमच्या मनात एक वेगळंच घर निर्माण करेल याची मला खात्री आहे. तर मग काय, या तुम्ही या ठिकाणी आणि एन्जॉय करा, एवढंच मी म्हणेल. सोमेश्वर जे नाव आहे ते ह्या सोमनाथ महादेव मंदिर जे हेमाडपंथी पुरातन अनादी कालामध्ये झालेले ते सोमनाथ महादेवाचं हेमाडपंथी मंदिर आहे आणि त्याला सोमनाथ म्हणतात. कारण जे 12 ज्योतिर्लिंगापैकी पहिलं जे ज्योतिर्लिंग आहे गुजरातमध्ये आणि त्याच्या नावावरलं हे उपज्योतिर्लिंग झालेलं आहे, याला सोमनाथ महादेव. आणि त्या महादेवाच्या नावावरून सोमेश्वर जांभूळबेट असं हे नाव पडलेलं आहे. आणि ते जे महादेव मंदिर आहे त्या मंदिराचे परंपरेनं चालत आलेले आम्ही पुजारी आहेत. आणि हे येतं जे आहे बजरंग बलीचं याला म्हणतात महारुद्र मारुती. आणि ह्या इथलची सुद्धा पूजा ही आमच्याकडेच आहे आणि ही परंपरेनं आम्ही ही पूजा या ठिकाणी करीत आहोत. जांभूळबेट संवर्धन समितीच्या वतीने येथे एक पर्यटक अभिप्राय रजिस्टर ठेवण्यात आलेले आहे. येथे पर्यटक आपला अभिप्राय व्यक्त करू शकतात. बेटावर शांतता अप्रतिम असून निवांत भटकंतीचा भरघोस आनंद घ्यायचा असेल व निसर्गाच्या सानिध्यात वेळ व्यतीत करायचा असेल तर जांभूळबेट हे उत्तम पर्यटन स्थळ आहे.
असं जांभूळ बेट कुठंच नाही. आणि ह्याच्याकरता लांबून लांबून पर्यटक इथं पाहण्याकरता मुद्दाम येतात. इथं हनुमानजीचं मंदिर आहे आणि इथं दोन चौकडून पाणी असून मधामध्ये बेट आहे. तर आता आम्ही बेटाला रजा देत आहोत. हेल्मेट कुठे? मंदिरापाशी राहिला, मी घेऊन येतो हेल्मेट. तर हेल्मेट मिळालेलं आहे. आता आम्ही बेटाची रजा घेत आहोत. छोटू, आम्हाला घ्यायला जहाज आलेले आहे आणि सोबत पर्यटक पण आहेत. हे बघा. तर असे आहेत जांभूळ बेट. हा व्हिडिओ आपण इथेच एंड करून टाकू. ही सिरीज तुम्हाला कशी वाटते कमेंटमध्ये कळू शकता. आता भेटूया पुढच्या शनिवारी नवीन व्हिडिओ नवीन ठिकाणी. तोपर्यंत राम राम.